जय शिवराय मित्रांनो, मागील भागात आपण बघितलं स्वराज्यात किल्ल्यांचं महत्व काय होतं. या भागात बघूया शिवरायांचा गनिमी कवा. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये युद्धाची एक नवी भाषा जन्माला आली होती. जिथं शत्रू ताकदीवर विश्वास ठेवत होता, तिथे एका राजाने विश्वास ठेवला वेग, बुद्धिमत्ता आणि भूगोलावर. तो राजा म्हणजे दुसरा कोण नाही, ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि ही होती गनिमी काव्याची सुरुवात. मुघल आणि आदिलशाही सैन्य संख्येनं आणि साधनांनी प्रचंड होतं, पण गनिमी काव्याचं पहिलं तत्व होतं युद्ध तिथेच लढायचं जिथे विजय होण्याची शक्यता जास्त आहे. घनदाट जंगल, अरुंद घाटमार्ग आणि उंच कडे, इथे मोठी फौज अडखळायची आणि मावळ्यांची चपळता शत्रूला गोंधळात टाकायची. गनिमी काव्याचं खरं शस्त्र होतं वेग. अचानक हल्ला, झपाट्याने प्रहार आणि लगेच मागं हटणं. शत्रूला सावरायच्या आधीच युद्ध संपलेलं असायचं. ही पद्धत फक्त सैनिकी डाव नव्हती, तर ती मानसिक युद्धाची सुरुवात होती. रात्र, धुके आणि शांतता हे गनिमी काव्याचे साथीदार होते. शत्रूला कधी आणि कुठून हल्ला होईल याची कल्पना पण नसायची. यामुळे शत्रूचा आत्मविश्वास तुटायचा आणि स्वराज्याचं मनोबल वाढायचं. शत्रू जिंकण्यापूर्वीच शत्रू हरायचा. सह्याद्री हे फक्त पर्वत नव्हते, ते स्वराज्याचे सहकारी बनले होते. डोंगरातील गुप्त वाटा, जंगलातील लपण्याचे ठिकाण आणि घाटांचे वळण, या सगळ्यांचा वापर करून लहान सैन्याने मोठ्या साम्राज्यांना सतत छळलं. गनिमी काव्य म्हणजे एक युद्ध पद्धती नव्हती, ती होती विचारांची क्रांती, जिथे बुद्धी, वेग आणि धैर्य तलवारीपेक्षा जास्त प्रभावी ठरले. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य फक्त जिंकलेलं नाही, तर हुशारीने घडवलेलं साम्राज्य होतं. आजही गनिमी कावा जगातील सर्वोत्तम युद्धतंत्रापैकी एक मानला जातो.